आंदोलन करणाऱ्याला मी दोष देत नाही। हे सगळं दरेकर आणि फडणवीस हे मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावायचं काम करते, शांततेच्या आंदोलनाला। आणि तो जाहीर बोललेला आहे की आता आम्ही अभियान सुरू करतो आणि हे अभियान त्यांनी सुरू केले मराठ्यांना बदनाम करायचं। पण आंदोलन करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं, मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही। मराठा सक्षम आहे, ज्या विचाराला मुंबईत जाऊन सक्षम आहे। तुम्ही समाजाच्या बाजूने राहावं ही त्यांना माझी विनंती। मी त्यांना विरोध केला नाही किंवा त्यांना वाईटही बोललो नाही, फक्त त्यांना एकच विनंती, समाजाच्या बाजूने तुम्ही राहावं। शेवटी इच्छा तुमची, अभियानात राहून काम करायचं का समाजाच्या बाजूने करायचं, कारण समाजाचं आंदोलन सध्या बंद आहे। याचा अर्थ होणारे आंदोलन हे दरेकरांचे आहेत, कोकणातल्या एका नेत्याचे आहेत, फडणवीसांचे आहेत होणारे आंदोलन। आणि हे मराठ्यांना बदनाम करण्यासाठी आणि आरक्षण न मिळवून देण्यासाठी, ज्या विचाराला मुंबईतच काय दिल्लीच्या तख्तावर बसून विचारण्याची ताकद मराठ्याची। आता हा प्रकार त्यातलाच आहे काय? दरेकर अभियान असू शकतं, कारण आता समाजाचं आंदोलन सुरू नाही ना। मग आता त्यांना मराठ्यात दंगली करायच्यात, मराठ्यात फूट पाडायची। सध्या मराठ्याचं आंदोलनच नाही, त्यांनी मराठ्यांच्या बाजूने राहावं। मराठा सक्षम आहे जाब विचारायला, मुंबईत जाऊन विचारू शकतो, दिल्लीत बी जाऊन विचारू शकतो, कोणाच्या गचुऱ्याला धरून विचारू शकतो जवाब आपण करतोय। म्हणजे हे अभियान असू शकतं अशी माझा 100% अंदाज आहे। कारण दरेकरने जाहीर बोलून दाखविलेलं आहे, मी मराठा समाजाला आरक्षण मिळून देणार नाही, मी देवेंद्र फडणवीसच्या बाजूने राहणार। कारण त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे सध्या देवेंद्र फडणवीसांचा विचाराचा। त्याच्यामुळे तो मराठ्यात फूट पाडणार, मराठ्यात आंदोलन मारामाऱ्या लावणार, ते बिचारे पोरं समाजापुढं बदनाम करणार। ह्यो सुद्धा त्याचा डाव आहे। समाज बदनाम होणार नाही, समाजाचं आंदोलन बदनाम होणार नाही। जसं इथून पाठीमागे त्यांनी क्रांती मोर्चाचे 3 मोर्चे केले आणि त्या पोरांना बदनाम केलं, तसंच ह्यो मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात उभा करून आंदोलनं मराठ्यांकडूनच आणि त्याच पोराला बदनाम करीत। पण त्या पोराच्या हातातून त्यावेळेस वेळ गेलेली असणार आहे, ते बदनाम झालेले असतील। त्याच्यामुळे समाजाच्या बाजूने सगळ्या पोरांना राहावं, समाज सक्षम आहे ज्या विचारायला आणि सगळ्या पक्षातल्याला विचारायला त्यांच्या मनगटात दम आहे मराठ्यांचे। हे 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 पूर्ण काम असू शकतं, 100% असू शकतं। आता आम्ही त्याच्या माहित्या घेणार ना, आम्ही थोडं सोडणार आहेत, आम्ही माहित्या घेणारच ना। दरेकर अभियान सुरू झालं, मनोज जरांगेंना उघडं पाडायला, बदनाम करायला दरेकरांचं आणि फडणवीसांचं अभियान सुरू झालं। कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही, मी त्यांच्या पैशाला मोजीत नाही, त्यांचे पैसे घेत नाही, त्यांचे पदं घेत नाही। मग काय करायचं तर याला काही जण हाताखाली धरून बदनाम करायचं मला आणि समाजापासून लांब करायचं। जर मी बदनाम नाही झालो आणि मी जर असाच राहिलो तर मी मराठा समाजाला मोठं केल्याशिवाय शांत बसणार नाही। ह्यो त्यांना पडलेल्या सगळ्या भाजपाच्या मंत्र्यांना धाक आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे सुरू केलं।